नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे हाऊ टू मेक अ परफेक्ट कॉलेज लिस्ट. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला स्ट्रगल जातो कॉलेजची ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना आणि पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये ही स्टेप सगळ्यात जास्त महत्त्वाची असते, ती म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग. आणि माझं असं म्हणणं आहे की तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या डेटच्या अगोदरच तुमच्याकडे तुमची कॉलेजची स्ट्रॉंग आणि एकदम कॉन्फिडंट लिस्ट तयार असायला पाहिजे, जेणेकरून वेळेवर तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही. तर प्रॉपरली मी तुम्हाला पीपीटीच्या हेल्पने समजून सांगतो ऑप्शन फॉर्मची लिस्ट कशी बनवायची, कोणकोणते पॅरामीटर्स महत्वाचे आहे. वेळ पडला तर एखाद्या वेळेस व्हाईट बोर्डवर पण समजावून सांगेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या टाइममध्ये खूपशे करिअर रिलेटेड ऍडमिशन रिलेटेड व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तो काही स्क्रीन शेअर होत असेल प्रॉपरली. आता याच्यामध्ये बघा, पहिला सगळ्यात महत्वाची स्टेप काय, नो युअर इन्फॉर्मेशन. की स्वतःचं इन्फॉर्मेशन माहित असायला पाहिजे की बाबा त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर्स खूप जास्त महत्वाचे, आपली ऍडमिशन कॅटेगरी आणि सेकंड आपली होम युनिव्हर्सिटी. कारण कट ऑफ जर बघताना तुम्ही बघितलं असेल तर होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. ह्या दोन गोष्टी लॉक झाल्या. त्यानंतर आपलं नाव वगैरे सगळ्या गोष्टी बेसिक्स लिहून घ्यायच्या फॉर्म मध्ये. त्यानंतर सेकंड पॉईंट सगळ्यात महत्वाचं, सिलेक्ट द राईट ब्रँच. आता चूज युअर ब्रँच बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट, युअर पर्सेंटेज. आता मी म्हणाल पर्सेंटेज पेक्षा पण तुम्ही तुमचे इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूडच्या बेसिसवर ब्रँच सिलेक्ट करायला पाहिजे. आणि डोंट चूज अ ब्रँच ओनली बिकॉज ऑफ युअर फ्रेंड्स आर सिलेक्टिंग इट. हे पण सगळ्यात महत्वाचं की माझा मित्र मेकॅनिकलला जातोय किंवा सीएसआयटी ला जातोय तर मी पण जायला पाहिजे का? बिलकुल नाही. तुम्ही ब्रँच सिलेक्ट करायला पाहिजे की बाबा मला कशात इंटरेस्ट आहे, माझा ऍप्टिट्यूड कशात मॅच होऊ शकतो, त्या पद्धतीची मी ब्रँच सिलेक्ट करतो. आता अजून इथे ब्रँच सिलेक्ट करताना खूप रिजिड नाही होऊन जायचं. फॉर एक्झाम्पल मी मेकॅनिकल सिलेक्ट करते, तुम्ही फक्त मेकॅनिकल्स टाकणार का नाही. विचार करायचा की मेकॅनिकलच्या रिलेटेड अजून कोणती ब्रँच आहे का, ऑटोमोबाईल आहे, प्रोडक्शन आहे. पण मग मी ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शन ही ब्रँच कोणत्याही नॉर्मल कॉलेजमध्ये नाही घेणार, पण टॉपच्या कॉलेजसाठी मी हे प्रिफर करू शकतो. तसंच आयटीसीएस घेताना तुम्ही एआयएमएल, एआयडीएस, सायबर सिक्युरिटी, कॉम्प्युटर सायन्स अँड आयओटी यासारख्या ब्रँचेसला पण प्रेफरन्स करू शकता. तर थोडंसं त्या ब्रँचेसचे सिस्टर ब्रँचेस आहे किंवा त्याच्या रिलेटेड ज्या ब्रँचेस आहेत त्या आपण फिगर आउट करायच्या. त्यानंतर ग्रुपिंग करायचं ब्रँचेस. फॉर एक्झाम्पल मी जर समजा एक स्टुडंट आहे ज्याला कोअर मध्ये जायचं आहे, तर अशा वेळेस मी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, देन त्यानंतर माइट बी सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकलला प्रेफरन्स देईल, मग इलेक्ट्रॉनिक्स राहील. जर मला आयटी सीएस कडे जायचं असेल तर माझा फर्स्ट प्रेफरन्स सीएस, आयटी, एएमएल, एआयडीएस, देन इलेक्ट्रॉनिक्सला माइट बी राहू शकतं. तर अशा प्रकारे ग्रुपिंग करायचं. पण आपली जे म्हणजे ड्रीम ब्रँच आहे त्याला नेहमी प्रायोरिटीज मध्ये ठेवायचं. हे झालं ब्रँच सिलेक्शन. त्यानंतर थर्ड पॉईंट सगळ्यात महत्वाचं, डिसाइड युअर प्रिफर्ड रिजन. हे खूप जास्त महत्वाचं आहे. हे पॅरेंट्स सोबत पण एकदा डिस्कस करून घ्यायचा की मम्मी पप्पा मी कोणकोणत्या सिटीजला अप्रोच करायला पाहिजे किंवा कोणकोणत्या सिटीला तुम्ही मला पाठवायला नाही. कारण ऍट द एंड ऑफ डे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर आहे, त्यांची तुम्हाला परमिशन लागणार असेल तर एकदा त्यांच्याशी कन्सल्ट करायचं आणि आपलं लोकेशन फिक्स करायचं की ठीक आहे माझे पॅरेंट्स म्हणतात पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर, तर लोकेशन लॉक करून घ्यायचे. आणि त्याच्याशी अजून एक फ्री हँड मध्ये डिस्कस करून घ्यायचं की पप्पा अमरावतीला म्हणा, नागपूरला म्हणा किंवा या सिटीजला, सांगलीला म्हणा काही चांगले कॉलेजेस आहेत तर ते सुद्धा मी कॉलेजेस ऍड करतो. माझी पहिली प्रायोरिटी ते कॉलेजेस ती सिटीज नाहीये. आता मी जर महाराष्ट्र लेवलवर टाकलं तर माझ्या मम्मीपणे म्हटलं होतं की मी तू मुंबईला नको प्रिफर करू, पण तरी मी मुंबईचं बीजेपी आहे, एसपीसी, एसपीआयटी सारखे कॉलेजेस ऍड केले होते कारण ते बेस्ट कॉलेजेस होते. तर या प्रकारे पण पॅरेंट्सला पण आयडिया देऊन द्यायची आणि स्वतः पण मेंटली ब्लॉक नाही होऊन जायचं की नाही मी तर हे लोकेशन फिक्स केलं तुम्ही हेच कॉलेजेस घेईल. थोडंसं फ्री हँड ठेवायचं की बाकी रिजन मध्ये जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांना सुद्धा आपल्या लिस्टमध्ये घेऊन यायचं. हे झालं लोकेशन बद्दल. देन फोर्थ पॉइंट आहे, सिलेक्ट कॉलेज स्मार्टली. सगळ्यात महत्वाचा प्रिव्हियस इयर कट ऑफ बघायचा, कारण कट ऑफ कधी खोटा नाही बोलत, सगळ्यात महत्वाचा. त्यानंतर प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड बघायचं जे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर असतं किंवा काही ज्या सेकंडरी वेबसाईट्स आहेत त्याच्यावर क्रॉस चेक करायचं, ऍल्युमिनी स्टुडंटशी बोलायचं. आणि त्यानंतर बघायचं ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, एस्टॅब्लिशमेंट इयर काय कॉलेजचं, हा पॅरामीटर बघायचा. आणि फोर्थ मध्ये तुम्ही हॉस्टेल फॅसिलिटी, ट्रॅव्हलिंग डिस्टन्स या सगळ्या गोष्टी सुद्धा बघू शकता. आणि सोबतच फीस फॅक्टर सुद्धा बघायचं, कारण काही कॉलेजची फीस खूपच जास्त असतं जी आपल्याला परवडणारी नसते. तर अशावेळी फीस फॅक्टर सुद्धा बघून घ्यायचा. तर हे काही फॅक्टर्स स्मार्टली सिलेक्ट करायचे कॉलेज जर तुम्ही करत असाल. त्यानंतर फिफ्थ नंबरचा पॉईंट आहे कॉलेज सिलेक्शन. तर कॉलेज कसं सिलेक्ट करायचं किंवा कॉलेज कुठून आयडेंटिफाय करायचं, युट्यूबवर एवढे जास्त व्हिडिओज आहेत. टॉप 10 कॉलेजेस इन नाशिक, टॉप 15 कॉलेजेस इन पुणे वगैरे, त्याच्यावरून भरपूर कॉलेजेसची नावं वगैरे मिळून जातात. ते प्रॉपरली नोट डाऊन करायचे. ते कॉलेजेस व्यवस्थित आपल्या फ्लेक्सिबल मॅट्रिक्स मध्ये म्हणा किंवा कट ऑफ मध्ये आहे की नाही सुद्धा चेक करायचं की युजीसी मान्यता प्राप्त आहे की नाही. त्यानुसार सिक्वेन्सिंग वगैरे तुम्ही करू शकता. हे झालं कॉलेज सिलेक्शन. त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला युज करायचा, +8 -8 किंवा असं समजा +10 -8. हा रूल काय असतो माहिती आहे, मी जेव्हा पण कॉलेजची लिस्ट बनवायला लागतो नेहमी स्टुडंटला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायला लागतो. एक करायला लागतो ड्रीम कॉलेजेस
म्हणजे असे कॉलेजेस जे आपल्या पर्सेंटेजच्या खूप वर आहे, असं समजा +10 किंवा +15-20 असू शकते पर्सेंटाईलनं, तर ते ड्रीम कॉलेजेस सिलेक्ट करायची. मग आपले टार्गेट कॉलेजेस सिलेक्ट करायचे. एक माझी 80 पर्सेंटाईल आहे, तर त्या पर्सेंटेजच्या आजूबाजूची कॉलेजेस सिलेक्ट करायची. अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे सेफ कॉलेजेस, ज्याला म्हणतो मी -8 कॉलेजेस किंवा -10 कॉलेजेस. असे कॉलेजेस जे आपल्या पर्सेंटेजपेक्षा 10% कमी आहे, अशी कॉलेज सुद्धा आपल्या लिस्टमध्ये ठेवायचे, जेणेकरून फर्स्ट कॅम्प राउंडमध्ये आपल्या अलॉटमेंट व्हायला पाहिजे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप कसं ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवायची ते पण मी सांगतो तुम्हाला. इथे बघा तुम्ही असं बघत असाल 79% स्टुडंट आहे. तर ड्रीम, टार्गेट, सेफ कॉलेजेस 85 to 75 हे जे आहे बेसिकली हे ड्रीम कॉलेजेस होते. त्यानंतर 74 to 69 रिअलिस्टिक कॉलेजेस होतात आणि 68 to 16 हे सेफ कॉलेजेस आहे. फॉर एक्झाम्पल त्या विद्यार्थ्याला 75 पर्सेंटाईल आहे असं समजून चाललं. तर या केसमध्ये किंवा 70 पर्सेंटाईल आपण एक्झाम्पल मध्ये घेतलं, तर यानुसार ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवायला पाहिजे. त्यानंतर अरेंज द ब्रँच प्रिफरन्स, तुम्ही ब्रँचचा प्रिफरन्स चेंज करू शकता. लाईक मला जर असं म्हटलं की कोणी एखाद्या चांगल्या ब्रँच कॉलेजमध्ये पीआयसीटी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स घेतं का, की एखाद्या नॉर्मल टियर 4 मध्ये सीएस घेईल. तुम्ही माहिती एखाद्या टॉपच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स घेणं जास्त प्रिफर करेल किंवा एआयएमएल घेणं जास्त प्रिफर करेल रादर दॅन एखाद्या नॉर्मल कॉलेजमध्ये सीएस किंवा आयटी घेणं. तर ते थोडंसं तुम्हाला ग्रुपिंग किंवा ब्रँचचा प्रिफरन्स वगैरे रिअरेंज करावं लागेल. त्यानंतर आहे कॉमन मिस्टेक्स कोणकोणते अवॉइड करायला पाहिजे. आपले लिमिटेड ऑप्शन्स बिलकुल नाही करायचं. आता मी जस्ट काल एक लाईव्ह सेशन घेत होतो, त्याच्यामध्ये तो विद्यार्थी म्हणत होता मी सर 4 का 5 ऑप्शन टाकले, बिलकुल हे चुकी नाही करायची. एकच ब्रँच मी सिलेक्ट करायची, मल्टिपल ब्रँचेस किंवा ग्रुप ब्रँचेस सिलेक्ट करायचा आणि प्रेफरन्स द्यायचा. त्यानंतर कॉलेजचं रिसर्च करत नाही, फक्त व्हिडिओजवर डिपेंड राहतात. मला पण कमेंट बॉक्समध्ये म्हणतात सर हे 7व्या नंबरचं कॉलेज 5व्या नंबरवर पाहिजे होता. तो विद्यार्थी एवढा कॉन्फिडन्सली का बरं म्हणून शोधत असेल, माहिती नाही तेवढं रिसर्च केलाय, त्यानं तेवढं बघितलं म्हणून तो कॉन्फिडंट आहे की हे कॉलेज या नंबरवर नाही त्या नंबरवर पाहिजे होता. पण जेव्हा मी व्हिडिओ बनवतो तेव्हा माझा पर्स्पेक्टिव्ह असा असतो की लार्जर ऑडियन्सला ते कशा प्रकारे सुटेबल राहणार आहे, ना की फक्त एकाच विद्यार्थ्यासाठी. कधी कधी माझे पर्सनल फॅक्टर पण असतात की हे कॉलेज सिटी लेव्हलवर आहे, माहितीला बोलरामनेगी आणि शेगाव कॉलेज, तर मी बोलरामनेगीला जास्त प्रिफर करतो कारण मला साठी सिटीचा एक्सपोजर मिळेल. हा माझा पर्सनल अंडरस्टँडिंग आहे. तर म्हणून व्हिडिओला पण ब्लाइंडली फॉलो करतो, स्वतःची ओन रिसर्च करा. रॉंग प्रिफरन्स ऑर्डर हे तो बिलकुल चुकेल, माफी नाही इथे. इग्नोरिंग कट ऑफला इग्नोर नाही करायचं की माझे तर 90% आहे किंवा मला तर मिळूनच येईल, मी तर खूप सारे कॉलेजेस टाकले. कट ऑफ नेहमी चेक करत आपल्या कॅटेगरी वाईज नुसार. आणि सगळ्यात चुकी एक महत्वाची, ते म्हणजे आपण आपल्या फ्रेंडची ऑप्शन फॉर्मची लिस्ट कॉपी करतो, हे तर बिलकुल नाही करायचं. म्हणजे आपली आई नेहमी म्हणते ना, त्याने उडी मारली तर तू पण उडी मारशील का विहिरीत? जसं आपली आई म्हणते ते बरोबर आहे, तसं बिलकुल करायचं नाही. की कोणाला ब्लाइंडली फॉलो नका करू, स्वतःचा रिसर्च करा. बेस्ट कॉलेजेस प्लस राईट गायडन्स इक्वल टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस. हेच आहे. तुमचे पर्सेंटेज किती मिळाले, तुम्ही किती टॉप केलं मॅटर नाही करत. जर तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मची लिस्ट चुकीची टाकली तर डेफिनेटली तुम्हाला कॉलेज मिळणार नाही. तर हे काही टिप्स होत्या, हे काही स्टेप्स होत्या जे तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवण्यात मदत होईल. जर पण कोणी डाऊट असेल तर नक्की फील फ्री टू रीच आउट, कमेंट बॉक्स मध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. विश यू ऑल द बेस्ट.